झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि एक महत्त्वाची बातमी सध्या येते टीम अण्णांच्या देखो सिचुएशन हर एक दिन तो बिगड़ती जाएगी। हमको सिर्फ ये चिंता है कि कोई वाइटल नहीं इफेक्ट हो जाए, लेकिन उसका अंदर का अपना रिजॉल्व बहुत स्ट्रॉन्ग है। तो वो जितनी मर्जी हिम्मत दिखा दे, लेकिन हमें ये चिंता है कि उसका कोई वाइटल नहीं इफेक्ट हो जाए। और काफी दिन हो गए, आज 7वां 8वां दिन हो रहा है, छोटी चीज नहीं। अभी कोर मीटिंग में मैं जा रही हूँ। अच्छा, कोई गवर्नमेंट की तरफ से ये बोला गया हो कि आप ऑपरेशन छोड़ दें, वापस हॉस्पिटलाइज करने की बात कही गई हो? नहीं, हमने सरकार से हमने कुछ नहीं सुना। सरकार से कोई मैसेज नहीं आया। किरण बेदी यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। जनलोकपालसाठी आंदोलन पुकारलेले टीम अण्णांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे आणि टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली आहे। सरकारनं या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे। टीम अण्णांशी चर्चा करण्याचे कुठलेही संकेतही सरकारनं दिलेले नाहीयेत आणि त्यामुळे आंदोलन चिघळण्याची चिन्ह आहेत। केजरीवाल यांना खरं तर रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनानं एक अँब्युलन्सही आणली आहे, मात्र केजरीवाल यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय। टीम अण्णांच्या कोर कमिटीकडूनही केजरीवालांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे, मात्र केजरीवाल आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आणि आता किरण बेदी यांची प्रतिक्रिया ऐकली आपण आणि त्यामध्ये त्या सुद्धा म्हटल्यात की केजरीवाल यांची तब्येत खरोखरच खूप बिघडलेली आहे, मात्र आतून अरविंद खूप स्ट्रॉंग आहेत असं त्या म्हटल्या होत्या। आणि आता कोर कमिटीची जी बैठक आहे त्यासाठी किरण बेदी चाललेल्या आहेत। कोर कमिटीने आधीच अरविंद केजरीवाल यांना उपोषण सोडण्याची मागणी केलेली आहे, मात्र केजरीवाल आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। तसंच त्यांना विचारलं असता प्रशासनाकडून सरकारकडून काही निरोप आलाय का किंवा संदेश देण्यात आलाय का, काही कम्युनिकेशन झाले का, तर त्यांनी त्याच्यावर नाही असं उत्तर दिले। सरकारनं या आंदोलनाची अजिबातच दखल घेतलेली नाहीये, या उपोषण आंदोलनाची। झी 24 तास एक पाऊल पुढे।